आंबवण नाही सण होतलंय पण आतापर्यंत बराच वेळा ट्राय केला आम्ही. तब्येत कारच्या मला ना ते बुळकांटे राव मेडिकलमधून ते आणायचे. आज राव जुलाब झालेलं नाही का, हे आंबवण वाढवलं त्याचं. सकाळ जास्त आलं छान पडतं याचं. 4 घेतले डायरॉक आणि सल्पा एक तो येईन कस्टमर मग पिकअप करेल. ऑनलाईन डिलिव्हरी चालू केलेली आहे आम्ही आत्ता. फक्त मार्केटिंग जरा कमी केली जरा, कारण मग कष्ट डेली कष्ट लय होतात रे. बीपी आहे व्हायला असं पण तू मध्यप्रेमी ताकदवर इंसान म्हणणार ना तू. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण आहे ना 10 वाजलेत. सकाळी आलो मी 8 वाजता समथिंग. 8 वाजता आलो. यांचं उरकलं आता आहे ना आपल्याला गावात जायचं आहे. आज संतोष शेट नेमकं फर्स्ट शिपला आहे. मी नाईट करून फर्स्ट शिपला गेला आहे, त्याच्यामुळं मला हॉटेलला जायचं आहे. थोडं सामान आहे कृष्णाला द्यायचे बघतो बस. गावातून आपल्याला नाही यायला आहे ना बी मला आपल्याला पावडर एक मेडिकलमधून ते आणायचे. आज राव जुलाब झालेलं नाही का, हे आंबवण वाढवलं त्याचं. सकाळ जास्त आलं याला जरा आहे ना, तुला आंबवण जास्त खात नाही, चालत नाही, आला पचत नाही, आला मी अंगालाच लागत नाही मुळा त्याच्या हळूहळू वाढवायला लागेल आम्हाला. मग कारण परत वासरू परत मागायचं रिवर्स. परत काय तब्येत नाही ना, ते चालू झालं ना सायकल एकदा जुलाबाची ते आजाराची. मग ते परत नीट नाही लवकर होत. आधीच आम्हाला झोपायच्या त्याला बरोबर 22-23ला, अजून 12-13 दिवस शिल्लक आहे आमच्याकडं. एवढ्यात काय प्रॉब्लेम नको, फक्त काय वासरुदाची तयार करताना आता आम्ही बनतच काहीतरी व्हायचं. सर आज आहे ना मका पण आणून टाकू आणि गुढीला आहे ना एक कडब्याचा बोत आणतो डायरेक्ट सेपरेट. सल्फा 4 द्या आणि डायरॉकच्या 4 पुड्या द्या. 4 घेतले डायरॉक आणि सल्फा एक पाकिट घ्यायचं बस. हो इथून घेतलं ते डायरॉकचं पावडर आणि गाजर वगैरे बीन्स आणि हॉटेल कृष्णाला. बाकी अजून किराणामधलं सामान आहे ना ऑर्डर करायचं बस. बाकी ते चालू करतोय मग. यार लेट हो गया इधर को, बीमार है, हॉस्पिटल जाके आने का ना अभी. हाँ ठीक है. बाकी सगळं सामान आणून दिलेला आता मी. और किराना वाले का भी बोला वो आ जाएगा 15-20 मिनट में, तब तक पूरा करके ले लो. नाश्ता किया कि नहीं भाई? और सामान नहीं लेके ना तुमको कुछ? ओके नाश्ता करके लो तब जाता है मैं अभी, मेरा थोड़ा काम है. मला आहे ना कुठे आणायची आणि ना मका पण बघायची तर राव. आणि जरा जरा त्यांच्याकडे अवेलेबल पाहिजे ना, फक्त माहिती का काय त्यांच्याकडे अवेलेबल नसते बराच वेळा राव. नेमकी मका आली आता पण काढवा नाहीये. ऋषीची गाडी फोन लागला ऋषीचा, त्याला सांगा लागेल मका आणून टाक. 200 किलो मका आणून टाकू. कडब्याचा बोध घेतला होता राव, म्हटलं कडबा तरी असं नाही यांच्याकडं. कडबा शिल्लक नाही यांच्याकडे आत्ता, तर कडबा दुसरीकडून घ्यायला लागेल आपल्याला. छान पडतं याचं. असं नाही पाडा पाहिजे राव. मला काय वाटतं माहिती का, हिंदी केसरीचं आहे ना ते ना ते प्रमाण कमी टाकावं डायरेक्ट. बाकी कोरमान मका चुनी नाही व्हायला पाहिजे राव एवढं. मला वाटतं हिंदी केसरी बंदच करावं डायरेक्ट त्याला. पण नाही, ते प्रमाण कमी करतो डायरेक्ट त्याला. काय त्याला अंगालाच लागत नाही म्हणलं, उपयोग नाही टाकून दिसतं काही पण. कडबा आणि कडबाच खातो रे. किती दिवस झाले. आज आम्ही मका आणणार आहे. पुरुष येतो गाडीत मका घेऊन, मका चारायची आज आणला. किती दिवसातून 20 दिवसातून. हे असं जुलाब त्याला व्हायलाच नाही पाहिजे नाही.
वीज घालतो कडबाच खातोय. गावातून मी ते गोळ्या आणल्या सल्पाच्या आणि ते डायरा पण पावडर आणलीत ना ती चारतो त्याला पहिली. आंबवनाचं चार लागते तसं तो पिणार नाही गडी. कचरा जाऊन टाकला सगळा. वेस्टेज काढवायचे पाया खाली असलेला आणि ते हे झालं पोती बिती प्लास्टिक बिस्टिक सगळं जाऊन टाकलं तिथं. मोकार कचरा होतो इथं त्या गोट्यात. आता त्या ऋषाईन गाडी घेऊन मका उतरायला लागेल. मका इथं ठेवायला लागेल. मका इथं मांडायची आता या साईडला आणि राखेनं बाहेर फेकून द्यायला लागेल माझ्या आज. सार्थक दादा बीपी आहे झाला. काय झालं तुला? बीपी आहे झाला अचानकच काय? ॲसिडिटीमुळे पण होतं माहिती का? अरे ॲसिडिटीमुळे आहे ना होतं तुझं काय वय बी का असं बीपी आहे व्हायला असं. पण तू मध्यप्रेमी ताकदवर इंसान म्हणणार ना तू. थांबा जरा 5 मिनिटं. आवली तर कशी बशी राव ते आहे ना मग काय ना अशी दांड काय ना असं आठ होतंय आणि बुडकं बाहेर आपले पाला बाहेर होते काढता लय त्रास होतोय राव. तो गोठा धुवायला लागेल. लय खात ते अंग माहिती काय नाही राव या मक्यानी. अशी 200 किलो भेटली आम्हाला. 300 किलो अशी तर जागा नसती पुरली इथं. मग ते जाळलंय पुकार मोकार परत मी लावायची जागा नव्हती इथं. 200 किलो बरोबर बसलीत. जवळपास ना आता 2 वाजल्यात. गोटा बिटा 2 रेडी केला मी. फॅन लावला यादी. एक 2-1 तास फॅन चालू ठेवला ना वाळू नाका गोटा. एक 4 वाजतापर्यंत ओके वाळून 2 तासात. तर ही मग काय ना आपण लावलीच नाही तर हो इथं काय काय तुटलेली ठेवलेली. ह्याची कुट्टी करून टाकू नंतर. आता हीच कट करून टाकायची. कुट्टीनं चारायची आणला अजिबात. कुट्टीसारखा प्रकार नाही ठेवला आता. ती शेवट वाळायला लागली ना तरच कुट्टी ती मका वाळायला लागली तेव्हाच. अदरवाईज कुट्ट्या बिट्ट्या नाही चालणार आणला. दुपात येत अजून हिच्या पाणी मारलं आहे मागाशी. शर त्याला आंबवण लय पचत नाही रे म्हणून तब्येत धरीत ना जरासा वासराने तब्येत धरली ना मग नाद होईल. मग अंगात ताकद आली ना लय गाडा मारीन जोरता. लय घाबर बेकार. 2000 years later. तर जवळपास नाही 5:30 वाजल्यात. मला वाटतं 2-2:30 वाजता घरी गेलो असेल. 2:30 वाजता घरी गेलो. जेवलो आणि डाय झोपलो. आत्ता उठलो. हॉटेलवर पण नाही गेलो मी अजून. हॉटेल जायचं आता एक 7 वाजता. अगं आपलं वस्तात आणि तो आपला कृष्ण आहे ना ते हँडल करते दोघं व्यवस्थित. यांना होतं आत घ्यायला लागेल. गोटा अख्खा वाळला. फॅन लावला तर आत्ता बंद केला मी. एखादा कार्यकर्ता बोलवायला लागेल खूप बाहेरून राव. योगा गडी ना आत येत नाही व्यवस्थित. मोकार लागून घ्यायची ती माहिती का म्हणून भीती वाटत राव.
6 वाजले जवळपास. आता काम उरकलं सगळं माझं. यांना मका टाकून दिली कापून. इथं उरलेली काही होती आणि काही इथली टाकली वरची इथली. ओके. हे नेट आहे ना जळले राव. ते पुढलं जाळाच्या वेळेस आहे ना हे जळलं राव. गरम झाली नेट. पण जुगाडमध्ये चालू दिला. चालन तोवर चालन. नंतर बदलायला लागणार आहे पण. वासरला आहे ना आपण गोळ्या वेळे चालले आज. मक्का टाकली ना बाई. पाला पाला खाऊन घेतला सगळ्यांनी. हिरवं यांना किती 20 दिवस झाले सण भेटलं नव्हतं हिरवं. काहीच नव्हतं हिरवं माझ्याकडं. नुसता काढतच खात होती. मी पण नेट लावून घेतो. रात्रीचं गारले वाजते वाईट. टेन्शन नाही मग एवढं तरी. 1 hour later. व्हिडिओसाठी खास परत चालू केला. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायची होती मला. काय आता एका जणाने नाही का गावातला ते कॅफे चालू केलेलं आहे. हा आणि व्हिडिओ नाही एवढं चांगलं काढलंय आपल्या गावात. मग बर त्याला माणसं पाहिजे होती चायनीज साठी. तुमच्याकडे आलं काय? माझ्याकडे इकडे पण आलो होतो. बरं त्याचा व्हिडिओ आज पाहिलं होतं मी. हा लेकिन त्याने ना चांगलं बनवलेलं आहे. तसं पद्धतीने बनवलं जसं समजा की आपल्याकडे 4 कस्टमर बसले. हा ते दादा आपल्याकडे टेस्ट कसं आहे म्हणलं. आपला टेस्ट एक नंबर आहे चांगला आहे म्हणलं नाही हा. का. काढला पूर्ण टेबल ते हा ते गौरवली रिव्ह्यूचे ना. हा ठीक आहे पण करता येईल आपल्याला. काय प्रॉब्लेम नाही. माणसं बिनसं आता बघू हळूहळू पण स्टार्ट करू ते पण आता लवकर. काय बोला. आम्ही 4 लोक बसू ना. हा ते तुमच्याकडे रिव्ह्यू काढला त्यांनी कस्टमरचा. त्यांनी कॅफेमध्ये मला दाखवलं नाही व्हिडिओ. ते 7:30 वाजल्यात. संतोष नाही आला अजून. हा 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 7 वाजले आता. संतोष शेट्टीने आता 1 अर्धा तासांनी. आज थंडी नाही पण वाजता एवढी. हा थंडी नाही कुठं थंडी आज एवढी. मला 5 वाजता थंडी वाजायला लागली होती. काय बोलता. नाही हो आज नाही वाटत एवढं काय मला. बघा ना क्लिअर आहे आज. आता मला थंडी वाटावं ना काय नाही. संतोषला आज नेमकं ना डे पण होती नाईट पण होती. नाईटला गेलता ना आज डे पण केलं यांनी. त्याच्यामुळे उशीर झाला. मी गोटा बिटा धुवून देऊन मका बिका वाहून देऊन आलोय. म्हणजे आलो आम्ही आत्ता. इथं आहे ना आम्ही पार्सल द्यायला आलो हॉटेलचं चायनीजचं. एक कस्टमर आहे आमच्याकडे ऑलरेडी. ते रेग्युलर घेते आमच्याकडं. संतोष शेठचा नंबर त्याच्याकडं आहे. तर हॉटेलवर बसलो थोड्या वेळा. डायरेक्ट संतोष शेठ आला. मग पार्सल घेऊन आलो आम्ही सोबत 2 जण. तो येईन कस्टमर मग पिकअप करेल. ऑनलाईन डिलिव्हरी चालू केलेली आहे आम्ही आत्ता. फक्त मार्केटिंग जरा कमी केली त्याला. कारण मग कष्ट डेली कष्ट लय होतात रे. दुसरं सुचतच नाही काय. जाग बसल्या झोपीची भाऊ. एवढं कष्ट होत्यात. संघर्ष भरपूर होते. काय त्याला बिमार आहे ना पळावलं ना 2-3 घाट लवकर त्याच्यामुळे लय पळापळ आली. अरे या तुम्हाला मी युट्यूबवर टाकतो आता. आमचं चॅनल माझं. हा काय नाव नितीन ब्लॉग म्हणून लय दिवस झाले. आम्ही आत्ता व्यवसाय चालू केलाय. तुम्ही जास्त सांगा होऊन. पॉम्पलेट आम्ही ते पॉम्पलेट वगैरे छापलं नाही ना आम्ही. ते पॉम्पलेट छापले देऊ द्यायला थोडा इथं. चला त्याला पार्सल दिलं कस्टमरला. आता आम्ही छाप्याला चाललो कॅनबे चौकात. वाले कस्टमर भरपूर आहे आपल्याकडं. पण आम्ही मार्केटिंग नाही केलेली. पॉम्पलेट छापाय दिले पण ते वावटात छापलंच नाही पॉम्पलेट. तर मी म्हणलं पैसे पण घे. आणि त्याच्या परवा मंगळवारपासून पाठीमागं लागला. आज रविवार आहे. उद्या आमचं सोमवार सुट्टी आहे आमची. उद्या क्लिनिंग डे असतो आमचा. आता परवा मंगळवारपासून आम्ही जोरात मार्केटिंग करणार आहे. इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडं. संतोष शेठ त्याच्याकडं कस्टमर कमी बसायला जास्त आहे. तर ते लागली परत वर यायला लागलं म्हणून. आता बरेच जण गेली कस्टमर. आता बघा जरूर मागाशी कस्टमर होते. फुल पॅक झालं अख्खं. इथं पण बसवली आम्ही 2 वाजता. एक नूडल करा आम्हाला. चिकन ट्रिपल नूडल. असं ना 11:30 वाजलेत पर. आज एवढे कस्टमर ना की मला समजलंच नाही बाई शूट करायचं. आता आम्ही जेवलो पार. एवढी भूक लागली मला.
अरे शिकला मग घे. हे काय म्हणतो माहिती का हे काय म्हणतोय हे काय म्हणतोय काय राईस बोलते हे काय म्हणतोय बोल देने का मैं गाँव जा रहा है यार अभी अनाउंसमेंट किया हमने तो गाँव जा रहा है 1 महीने बाद आऊंगा फिर कुछ लेके आओ रसगुल्ला विसगुल्ला रसगुल्ला ओ व्हाइट वाला व्हाइट वाला ओके लाओ रसगुल्ला 4-5 किलो लेके आओ भी भेजता है पैसा ठीक है चलेगा सर 4 किलो ना ठीक है अच्छा जाइए अच्छा एकदम फ्रेश लेके आए हा रसगुल्ला असतो यांच्या इथं पण कसं माहिती आहे रसगुल्ला तो आपला स्पंचवाला नाही यांचा मलाई दाखवा असतो वो लेके आना. खवा खवा वो इधर पंच वाला मिलता है यार. इधर लय बकवास आहे बहुत काफी मिलता है इधर. करो कृष्णा भाई पॅकअप करो ते नेऊन जायचं बस ना आता 11:50 आल्यात आताशी चाललोय घरी मी आज वाटलं ना रविवार आहे आज पण दरवेळेस आता आहे ना मला वाटतं आतापासून आहे महिना 1.5 महिने झाले कसं धंदा लय स्लो होता नाही का इव्हन 1 डिसेंबरला पण धंदा नाही एवढा आला जेवढा आज झालेला आहे आज जास्त वेळ थांबायला लागलं जरा मटेरियल संपलं परत रेडी केलं लय पळापळ झाली आमची आज आता चाललोय मी गोठ्यावरती गोठ्यावर जाऊन येणार यांना कडबडा खायला लागेल तिघांना थोडा कडबडा खायला लागेल तिघांना मकाना टाकायची क्लिअर नाही आलं राव मगाशी ना 7:00च्या दरम्यान आणला कडबडा मका टाकून गेल तुम्ही मकीची दांड पण खाल्ली सगळ्यांनी एवढी भूक गेली तिघं आज सकाळ त्यांना बरोबर असं टाकून जायचं आज नेमका रविवार आहे उद्या आम्ही चाललो फिरायला आमच्या हॉटेलला सुट्टी असते नेमकी आता उद्या जाणार सकाळ पर्यंत ना 6 वाजता त्यांना गोठ्याव त्यांचं उरकून बिरकून जाणार मका टाकून द्यायची मग त्यांना कापून चांगली मका टाकायची ठीक आहे बरोबर खातील मग आता न कर ना करीत बघ जास्त कोट्टी बिट्टी बंद करते डायरेक्ट वास राहिलाय ना राव अजून शांत अजून पडतंय अजून याला ना आंबवण नाही सण होत पण आतापर्यंत बराच वेळा ट्राय केला आम्ही तब्येत कारच्या माझा ना ते बुळकांटे राव